नमस्कार। आज जीडीसीए चे जे 8 मार्काचे जे काही ऑब्जेक्टिव्ह असतात त्याचं एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत। यामध्ये पहिले जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे, ट्रेड डिस्काउंट इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट, हे स्टेटमेंट फॉल्स आहे। कारण ट्रेड डिस्काउंट हा व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्याला दिलेला असतो आणि आपली जी काही अकाउंटिंग प्रोसेस असते ती ट्रेडर्स टू कस्टमर असते। त्यामुळे हे जे काही स्टेटमेंट आहे ट्रेड डिस्काउंट वी कांट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट। सेकंड जे आहे, 3 टाइपचे अकाउंट्स आहेत, बरोबर आहे। अकाउंटचे महत्त्वाचे 2 प्रकार आहेत, पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट। इम्पर्सनल अकाउंट मध्ये रियल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट आहे। तर बेसिकली अकाउंटचे 3 प्रकार आहेत, पर्सनल अकाउंट, रियल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट। नंतर डिविडंड इज पेड आउट फ्रॉम द प्रॉफिट, हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे। तर जो काही डिविडंड दिला जातो, कंपनी ज्यावेळेस जो काही नफा होतो नेट प्रॉफिटच्या माध्यमामध्ये त्यातून वेगवेगळे रिझर्व अरेंज करून आणि उरलेला जो काही प्रॉफिटचा पोर्शन असतो तो सभासदांना नफ्याच्या प्रमाणामध्ये वितरित करते। त्यामुळे हे स्टेटमेंट ट्रू आहे। त्यानंतर आहे अमाल्गमेशन। अमाल्गमेशन मध्ये 2 संस्था एकत्र केल्या जातात, कॉम्पिटिशन टाळली जाते। कॉम्पिटिशन टाळल्यामुळे जो काही मॅनेजमेंट एक्सपेन्सेस असतो तो ऑटोमॅटिकली कमी होतो। त्यानंतर डिसोल्यूशन मध्ये क्रेडिटर्स लास्टला पेड करत नसून त्यांचा प्रेफरन्स आधी असतो, म्हणून हे स्टेटमेंट फॉल्स आहे। त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट जो रेशो आहे त्याचा फॉर्म्युला असा आहे, ग्रॉस प्रॉफिट अपॉन नेट सेल्स मल्टिप्लाइड बाय 100 पाहिजे होतं, या ठिकाणी मल्टिप्लाइड बाय 100 नसल्यामुळे हे स्टेटमेंट फॉल्स आहे। त्यानंतर कम्प्युटर अकाउंटिंग मध्ये महत्त्वाचं जे काम आहे कम्प्युटरचं, तर जास्तीत जास्त टाइम सेव्ह करणं असतं। त्यामुळे हे स्टेटमेंट कम्प्युटरच्या बाबतीमध्ये ट्रू आहे, खरं आहे। त्यानंतर युनिट कॉस्टिंग, कॉस्टिंग मध्ये प्रत्येक जे काही ओव्हरहेड्स असतात त्या ओव्हरहेड्स नुसार प्रत्येक प्राइस ठरत असते। प्राइम कॉस्ट, वर्क कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, टोटल कॉस्ट आणि नंतर सेल्स मधून टोटल कॉस्ट मायनस केल्यानंतर आपल्याला प्रॉफिट येतो, म्हणून हे स्टेटमेंट ट्रू आहे। धन्यवाद।